तर या ठिकाणी आपलं परतायला मसाला टाकून घेतल्यात आहे. हे बाजरीचं पीठ मित्रांनो, चिकन फ्राय मस्तपैकी बनवायचं चाललंय आपलं. मित्रांनो चांगलाच पाऊस आलाय बघा. कुरांचं बघा कसं जेवण चाललंय. पार तोंडण बिंडण घालन बिल भरावलं बाबा. कसा हा कोणाचं खरं बघता होय. लयच पाऊस आलेला आहे आणि बघा कशी पळापळ चालली या मेंढरा शहराची मित्रांनो. हा का मित्रांनो कशी का काढले ते बघा मित्रांनो. पाऊस पाणी बघा वावरात. आता आलोय पालाव वार घरातलाय पाहुणा बघा कशी अंडी मांडले ते मित्रांनो. एकदम खूप केल्यागत केले खाली असं खड्डा. मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं सगळं चिकन परतून घेतलंय मावशीने. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो तुम्ही म्हणता नाही हो असा इथं निवांत कसं काय बसलाय. तर मित्रांनो निवांत बसायचं नाही. आज आपल्याला आहे दौरा मित्रांनो. दौरा म्हणजे कुठे जाणारे माहिती का, ह्या मावशीच्या घरी आहे. ज्या मावशीच्या आपण घरी ह्या मावशीला घेऊन त्यांच्याच दुसरी बहीण म्हणजे माझी दुसरी मावशी त्या मावशीच्या गाठी भेटीला जाणार आहे मित्रांनो. तर आता ती आपली मावशी कुठे राहते काय राहते तिकडला मला वाटतं एका व्हिडिओमध्ये मी शूट केलं होतं, तुम्ही पाहिले का नाही काय जणू. पण आता मित्रांनो आपल्याच येथून म्हणजे असं मला वाटतं 20-25-30 किलोमीटर अंतरावरती एक मावशी आहे. त्या मावशीला आपण भेटायला जाणार आहे. तर त्या मावशीची मस्तपैकी भेट आणि त्यांच्या इथं मस्तपैकी जेवण ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला तर मित्रांनो मावशींनी चाललोय. कुठं चाललंय मावशी आपण चौफुल्याला. एक आपली बारकी मावशी त्या मावशीच्या तिकडे चाललोय मित्रांनो. तर आता बघा मस्तपैकी गाडी मी ड्रायव्हर आहे मावशीला घेऊन चाललोय. मावशी तो किती नंबर आहे आता 3 नंबर आणि तिथे आपली आता चाललंय ती मावशी किती नंबर आहे 4 आणि आई 5 नंबर. तर मित्रांनो 4 नंबरच्या मावशीला भेटायला चाललंय. आपली मावशीला घेऊन चाललंय मस्तपैकी बघा. आता प्रवास चाललाय आपला. तर मित्रांनो आलेलो आहे घरी बारक्या मावशीच्या आणि या ठिकाणी बघा ओ इकडे बघ जान्हवी बघा. ही आहे आपल्या मोठ्या भावाची मुलगी आणि ही छोट्या भावाची बघा कशी मांडीव झोपली टकामका बघती मायाक. हिला दिलाय बिस्किट पोडावी बघा. बोलतय ते अजून ना वर्षाने तर बघ नाही तर 6 महिन्याने पप्पा मम्मी म्हणेल. हुशार लय हुशार बघा. काय रे दिदे ओय दिदू ही दिदू हा आपला दादू. आणि या ठिकाणी बघा पावसाने चांगली सुरुवात केली मित्रांनो. बघा झाडं बिडं कशी हलते ते. तो लय पाऊस आला या आला तर लय बी येईल नाही तर मग आपलं काय सांगा वरच्यावर गेला वाऱ्याने तर जाईल बी. या ठिकाणी बघा अंकुरणला भात आणि दूध चारायचं चाललंय. चांगलाच पाऊस आलाय हो का. नेबराने पाणी पळायला लागले म्हणजे एवढा पाऊस तर आलाय फिक्सच. हा कसे पडते या देतो. तुझं नाव काय? चॉकलेट आणतो तुला उद्या. नाव सांग. नाव गावात गेलं चॉकलेट. हा जानू मोठ्याने सांग की जानू. मोठ्याने सांग की ऐकू नाही आलं. काय नाव आहे? आ ऐकूची आहे ना मला. बोट काढून असं नीट सांग. तुझ्या वडिलांचं बिल्डांचं सगळं नाव सांग मग तुला चॉकलेट आणीन मी. हा काय नाव आहे तुझं? पप्पाचं आणि मम्मीचं
मम्मीचं काय ना मम्मीच होय. आणि बाळा तुझं काय नाव? तुला बी चॉकलेट देणार. काय नाव? हा तुझं नाव सांग की. काय नाव आहे तुझं? अंकुरांचं बघा कसं जेवण चाललंय. पार तोंडण बिंडण गालन बिल भरावला बाबा. खेळते ते ना. तू खा बाबा तू खा. त्याच्याकडे खेळ का? त्याच्याकडे खेळ. तिकडं कुठं चालली गेली? जन इकडे हो. दर 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 तुला तुझं नाव सांग मग तुला देतो. नाव काय? तू नाव सांग की. काय काय नाव आहे? हा काय नाव आहे? बट्टू बंटू. काय नाव आहे बाळा? बंटू ना. हा दर दर. बंटू. जानू चॉकलेट दाखव. चॉकलेट दाखव कसली आहे. हो का कशी चॉकलेट आहे. बंटू तुझी दाखव. फोडून देऊ होय. बर बर बर. मित्रांनो या आहे आपल्या 4 नंबरच्या मावशीचं घर. हो कसं आहे घर. आणि ही त्यांची आपली एक गाय आहे मित्रांनो. बघा गायला या ठिकाणी पावसाच्या आणून बांधली. मग अशी वाईच पाऊस आला आणि हो थोडंसं पाणी बी झालं गेला उघडून. आणि आता खडखडीत ऊन बी पडले. तर बघा मस्तपैकी असं आपलं घर आहे मावशीचं. आणि मावशीच्या मोठ्या मुलाची ही 2 मुलं आणि अजून एक यांना बहीण आहे. आणि बघा कसे मस्त आहे का नाही. घरबीर आपलं साधं सोपंच आहे. आणि ही त्यांची शेती हो का या साईडला. फायनली मित्रांनो आपल्या मावशीची गाठ पडलेली आहे. इकडं आलतो फिरत फिरत. असू दे काय शेतात कामच चाललंय आपलं. काय चाललंय मग बरं आहे का? बरं आहे बाळा. बरं आहे ना. काय काम करलंय? शेंगा काढते बेमुगास. हा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा मावशीने एवढा सकाळ जर नाही एवढा काढलाय काय. बघा एवढा बेमुग काढलाय. आणि गवार बिवार बी तोडायचं चाललंय. गवार आम्ही आलेलो खबर होती होय. आता म्हणला विश्वास. कुठं गेलाय? ते इथं वाडा आहे पडेल टेकाडाचे. पाणी घेऊन गेलाय जेर भरून. मग कुठून रस्ता आहे त्याला? काय असंच वर सरळ जात. गाडी जाते का? हा. हा तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या मस्तपैकी शेंगा तोडली जाय. बरं आहे ना मग? बरं आहे तुमचं. बरं आहे ना? बरं आहे. तर मला विचारते मित्रांनो मावशी. हा. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे आपल्या मावस भावाच्या मेंढरांपाशी. या ठिकाणी बघा कशी आहे चेंडर मेंढर. कोण आहे मी? कोण आहे? हा कोण आहे मी? तर मित्रांनो आता मेंढरांना कांदे मस्तपैकी. आणि हवा कसा हा कोणाचं खरं बघता होय? हा बराबर ओळखला बघ तू. तुम्ही व्हिडिओ बघता होय? कसला असतात व्हिडिओ? कसला असतात? होय. लगा. तर मित्रांनो या ठिकाणी बघा एवढी आपली सगळी मेंढर आहेत. तर मला भरपूर दिवसातून मेंढरांचं दर्शन झालं. कशी आहेत मेंढर. आणि हा म्हणजे आपला मावस भाव. बरं आहे ना? हा बरे. हा बघा काय चारलं आता मेराला? मॅरला काय पाऊस आलाय आता. काय हेच आपलं कराडाव. कांदा चारलं का नाही? कांदा पात होती थोडी बोतातली. हा या ठिकाणी आपली सगळी मेंढर. आणि ह्या आपल्या मालकीन बाय. नमस्कार. हातबीत करा की काय कळू द्या की तुम्ही हाय नाही. काय म्हणली? तुम्ही खत भरीत तुम्ही ना फोटो काढत म्हणत होता का नाही काहीतरी. हा आणि दुसरं काय केलेलं? तुम्ही एकदा भात करत होता वाड्यावर तुमच्या आजी. हा आणि मग तुम्ही खाल्ला. आणि तुम्ही मला गरम गरम पाणी द्या मला प्यायला. तुम्ही बाकीचे बघू तापे बिप्या धुवा. लय का पाहताय का तुम्ही? शेणा कुणाचं आहे तुला माहिती? हा आणि मग कोणाचं? तू कोणाचं म्हणली? मला माहितच नव्हतं पहिला.
या ठिकाणी मेट्रो थांबले ते आणि या बघा पावसाच्या सरी बघा कसे एवढा पाऊस पडतोय सीजनच पावसाचा आलाय मित्रांनो आता. तर मित्रांनो या ठिकाणी पाऊस तर चांगलाच आलेला आहे. वार उभं करायचं चालते. हे बघा वार लयच पाऊस आलेला आहे आणि बघा कशी पळापळ चालली या बॅटरा शहराची मित्रांनो. बघा चांगलाच पाऊस आला या. चांगलेच का काढले ते मित्रांनो. कसा काय पाऊस पाऊस लय. लय पाऊस येतोय मित्रांनो. भिजला का पावसामुळे काय जुगाड केलंय बघा. बघा पत्रा धरलाय एवढा तर पाऊस लागतोय शेडात सुद्धा. हा का मित्रांनो कशी का काढले ते. पाऊस तर एवढा आलाय बेकार. मेंढर तर बघा हा बेकार पाऊस आलाय. पाणीच काढणार आहे पाऊस. पत्रा पकडे पत्रा पकडे. अरे नाही तर पत्राच उडायचा शेडाचा. काय सांगाव नेमकं त्याने जे उतडाव बांधलंय ती पडवं कुठं गेलं ते. बघा मित्रांनो पाऊस आणि हे काय राव पाणी बघा पाणी. पक्का मित्रांनो मेंढपाळांचं एवढं जे हाल आहेत ना हे असल्या पावसा पाण्यात काय बोलायचंच नाही मित्रांनो. काय बोलायचंच नाही. बघा तिथं पाणी एवढा पाऊस झालाय ना जबराट बघा पाणी पडायला लागले. आंदूक आंदूक दिसते कारण की थोडं मोबाईलच्या कॅमेऱ्यावर सुद्धा येते ते. आणि मी तर अख्खा भिजून गेलो एवढा गारटलंय ते मागात पडलंय मला पाहुण्याच्या इकडे. बघा मित्रांनो पाऊस पाणी बघा वावरात. आता आलोय पालाव हे वार गारातलाय पाहुणा. जगायचं ना मी तर येत बाबा. पाणी बघा सुट्टी काढायचं चाललेलं आमचं इथं गारठून गेलो आम्ही. बेकारी बाबा वाड्या. काय होते गाडीच गुतून जाताना गार लागते. आता गाडी नाही गेली तर मग आम्हाला वाटत नाही मी घरी जाईल. मग आता राहून मला तर गाडी उचलून त्या गुतून गाडी काढायला लागला आता. तुम्ही आता एखादी माझ्या खांद्यावर राहुल जट मध्ये बार पाऊस आलाय मित्रांनो. बघा तुमचा युट्यूबवर काय हाल चालल्यात आहे बघा. सबस्क्राईब करा तेवढं तेवढंच कष्ट घेतल्यासारखे काहीतरी वाटेल मला. सबस्क्राईब करा लाईक करा का भाऊ म्हणतोय लाईक करा. मित्रांनो पाऊस आताशी कमी झालेला आहे. वाईट एवढे गारटल्या ते बघा. दिदू गारटली का बोल बनवले गार लागले लागतंय ना. मित्रांनो बघा पाऊस आणि बघा काय राडा झालाय वाड्यावरती. अख्खं पाल पडले. अख्ख्या पालात पाणी शिरले आपल्या भावांच्या. हो का हो का सगळं किती पाणी साठले तुम्हाला पाड्याला दाखवतो. गाडता येते वार पाहुण्या कालून पाऊस झाला.
मित्रांनो येताना आम्ही म्हणत होतो नुसतं रक करते ना एवढं सगळं असं नुसतं ऊन आणि सगळं वाळून गेलेलं करापलेलं वातावरण. तर या ठिकाणी बघा कसं पाणी साठले, पुढं ढिगारा असल्यामुळं तळ साठल्यागतच साठले पाणी. तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो इकडं किती पाऊस झालाय आणि पाणी किती आलंय ती. तर हे दिसते का रस्ते बिस्त वगाळल्यात म्हणल्यावर तुम्ही अंदाज लावू शकता पाऊस किती झाला असेल. तर आता पुढं व्हायची 1-2 नाले आहेत, त्या नाल्यांवरती चाललोय आपण नाही का. नाल्यातलं का हे कसलं पाणी वाहिलंय मित्रांनो का. अरे बापरे लय पाऊस झालाय. पुढं आता नालं आहेत थोड्या अंतरावरच. हो कसलं वाहिलंय, जाग्यावर खडकच दिसायला लागले तेव्हा. अजून बी पाणी पडतंय निभार. आता इथल्या धनगरांचं टेन्शन मिटलं मित्रांनो. पाऊस नव्हता आतापर्यंत, ह्यांना एक बी पाऊस झाला नव्हता. मावशीन मी आज ह्यांच्या हिथं आलो आणि एवढा पाऊस झाला. आम्ही आलो म्हणून नाही मित्रांनो, आता ते पाऊस होणार ही गोष्ट होतीच. पण मित्रांनो बघा ना योगा आणि आम्ही येतानी चर्चा करत होतो इकडं काय पाऊस नाही, इकडं काय कर्म ना राख करतंय नुसतं, पाणी नाही का काय नाही. आणि आले लोक बी म्हणली प्यायला पाणी नाही. आणि आज बघा पावसाने कसा केलाय राडा. हो बघा पाणी, हो मित्रांनो पाणी आहेच मित्रांनो. त्याचबरोबर पडेल एक नाला आहे. हो नाला वायच कमी भरला, एवढा पाऊस झालाय, एवढं पाणी आलंय नाल्यामध्ये मित्रांनो. चांगलं बरंच पाणी आले. खाली बी एक नाला आहे, तिकडं बी पाणी, त्या बी नाल्यात पाणी आलं असेल पण तो बराच लांब आहे, तिकडं काय जाणार नाही. आणि कसा आहे इकडचा परिसर बघा कसा आहे, एकदम खतरनाक आहे का नाही. तर मित्रांनो या ठिकाणी बघा मावशी आपली मस्तपैकी काय करायचे मावशी, कोंबडी बसवायची बघा ह्या टप्पात. आणि इकडं आपल्या वहिनीवाईंचं काय चाललंय, भाकरी हो का यांच्या चालल्या ते मस्तपैकी भाकरी, गरमागरम भाकरी तयार होत्या. ते मित्रांनो निवेदन एकदम मस्त आहे, मटणाचं निवेदन आहे. यांच्या घरी मटण बिटन आणलंय तर ते बनवताना मी तुम्हाला दाखवतो. तर आता या ठिकाणी आपल्या मावशी कोंबडी बसवते हो का, पोती बिती मस्त. हा बाबा यांचा कोता काय टायगर. आणि मी भिजून वाड्यावरून आलेले कपडे बघा बाबा, पहिली वाळाय घातली या ठिकाणी मित्रांनो. तुम्ही तर पाहिलेच आपण कसे झालं आपला राडा. भाकरी बघा चालली तर मस्तपैकी गरमागरम. बोगलच गज भरलंय अंड्यानी. मावशी कशी निघते पिल्ला आता, चांगले निघत्या. हा मस्तपैकी पिल्लं निघतील मित्रांनो का. आता मावशी कशी याच्यात अंडी मांडून घेते, सगळं मांडून बिंडून झालं. या किती घालणार या काय याच्यात आता, 20 आणि 1 21 पिल्लं काढणार कोंबडी. मावशीचा हात म्हणजे बघाच तुम्ही. आता मस्तपैकी ही सगळी 21 अंडी मांडून घ्यायची, मोजून मांडते. बघा कशी अंडी मांडले ते मित्रांनो, एकदम खूप केल्यागत केले खाली असं खड्डा. आणि त्यामुळं बघा क्वालिटी अंडी अजिबात फ्रीज मधली नाही, काय नाही एकदम खात्रीशीर. आता अंड्यावरती 2 कोंबड्या बसवायच्या ते. आणि त्या 2 मॅडम म्हणजे हो का या ठिकाणी मोनू सोनू या ठिकाणी येतो वरती. मी तुम्हाला असंच नाव सांगते. तर किती अंडी मांडली मावशे, 21 अंडी मांडून झालेली आहेत. आता मस्तपैकी कोंबडी बिंबडी बसवून घेऊया. मावशी कोंबडी धरते हो का करते कुट करते, चावती. डालली. आता या ठिकाणी काय चाललंय बघा मित्रांनो, गायचं दूध करडांना हवा. 2-3 गरडे आपली घरी. यांची आई म्हणजे आपला भाऊच झालाय. आता दूध पाजायला लागते ना. बारकी 2-3 पिल्ले आपली. हो का, हे बारकेला या 2ला 3 आहेत ना भाऊ. 3 कसं दूध काढलंय बादलीत, एकत नाही ना. हा काय असेल ते घरीच मित्रांनो. आपली पोरं सोरं अशी करड बिरड कशी पिते ते, शेळीला पेल्यागतच पिते ते राव. कांदा तळायचं चाललंय मित्रांनो का, मस्तपैकी कांदा तळतो या. आणि इकडं काय चाललंय हे बघा, महत्वाचं काम इकडे चाललंय मित्रांनो. हे आपलं चिकन आम्ही आणलंय चिरून, पण ह्यांना काय ते पटा नाही, त्याकरता बारीक करायचं चाललंय. आपलं सगळं चिकन टाकून झालेलं आहे मित्रांनो.
या ठिकाणी बघा आपलं सगळं चिकन परतून घेतलंय मावशीने. सगळं हळदी मिठात आपलं भरावले. कसं दिसतंय एकदम क्वालिटी, एकदम मस्तपैकी बनणारे रसपाट या ठिकाणी. खोबरं टाकला बघा. खोबऱ्याने चांगले टेस्ट देतो मित्रांनो चिकन. हे आपलं खोबऱ्याचा रस उतरला पाहिजे, त्याकरता हळदी मिठाच्या चिकन मध्येच टाकले. या ठिकाणी सगळं मटण आता शिजलेलं आहे मित्रांनो. काढून बी घेतले बघा. इथं काढून घेतले आपलं सगळं मटण आणि आता मस्तपैकी परतायचे. हवा आपले मावशी बाय आणि ह्या वहिनी दोघे मिळून मस्तपैकी तयार करतात हे बेत आजचा. तर या ठिकाणी आपलं परतायला मसाला टाकून घेतल्यात. हे बाजरीचं पीठ मित्रांनो कसं तयार होते. फुटाण्याची डाळ म्हणजे बेसन पीठ ना. हा बेसन पिठाचं. मावशी बेसन पीठ का टाकायला लागतं यार? कालवण मिळून येतं ना, चांगलं लागतं. चव जास्त लागते. चव जास्त आहे ना त्याला. फुटाण्याची डाळ. हा फुटाण्याची डाळ. कसं झालंय मस्त ग्रेव्ही तयार झाली मित्रांनो. आता अशासाठी मित्रांनो का रस्सा तयार करायचा आहे. हे सगळं मिक्स करायचं चाललंय बघा या साईडला. नाही पकड फिरते अगं जरा नो या ठिकाणी बघा रस्सा तयार झालाय आणि तो काय तयार होते बघा फ्राय. चिकन फ्राय मस्तपैकी बनवायचं चाललंय आपलं. रस्सा बिस्सा तयार झाला या. वांडूर म्हणजे आताच ते रस्सा उतरावला आणि फ्राय करायचं चाललंय. चिकन बिकन ठेवले आता मस्तपैकी त्याला वाफलून द्यायचे मित्रांनो. रस्सा बघा कसा झालाय, एकदम मस्त झालाय का नाही. या ठिकाणी आपलं चिकन बी होतंय तयार. आपलं जेवण येते आता वाढून. बघा जेवणाचं ताट मित्रांनो. कांदा चिरलाय मावशीने आणि कसं आहे बघा चिकनचं रस्सा. इकडे दे बघा फ्राय बी फ्राय. ठिकाणी आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. रस्सा फ्राय बाजरीची भाकर कांदा भाऊचं बी ताट आले बघा. खा 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 माझं बी ताट आलं. आता जेवण करूया.